सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माझं नाव उर्वी सिद्धार्थ चोर. मला आज अत्यंत आनंद व अभिमान वाटतोय या आपल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना. आपल्या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर प्राचार्य करुणा गोकर्ण मॅडम आणि उपप्राचार्य सावियो सर यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. सावियो सर, तुम्हाला मी मंचावर 2 शब्द मार्गदर्शनाचे देण्यास विनंती करते. First of all, a word of apology that I have arrived late. Sorry, my meeting at SNGT went on and on and on, but I'm here. I'm very, very happy to be amongst you. Privately, I will tell you, I'm not that happy anywhere else but here. Okay, so I'm very, very, very happy. I consider myself very, 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 very lowly to even talk about the person who we are going to celebrate, whose life we are going to celebrate, Pula Deshpande. And this man, the literature, the giant of the Marathi language that he is, multifaceted, and I think that's what the caption will mean. Multifaceted composer, poet, literature, you name it. In the Marathi language, he has done it all, seen it all. So I consider myself below to even introduce this part of it. But I wish through you to send out a message. I have tried very hard to get people to study Marathi in standard 11 and 12. I sometimes threaten them, I'm not giving you admission unless you take Marathi. I don't know why they don't take Marathi. I hear that you guys are very good at influencing people as influencers. So through you, I would like you to send out a message, okay, and make it loud and powerful. That Marathi is not difficult, and a little percentage less also I'll give you admission, but take Marathi, please take Marathi. It's such a sweet, mellifluous language. With these few words, I wish you all the best. I would like to see more of these programs. Thank you very much, the Marathi department, all students who study Marathi. Sana ma'am, kudos to you. I wish you all the best and keep the flag high, running high. Thank you very much. धन्यवाद सर. तर तुम्ही वाचलंच असेल आमच्या कार्यक्रमाचं नाव असामान्य वकूफ पु ल देशपांडे. तर वकूफ म्हणजे काय मी सांगते. साध्या शब्दात सांगायचं तर वकूफ म्हणजे ते करणं जे इतरांना सुचतच नाही. प्रसंग, माणसं, वस्तू सगळीकडे बघण्याची एका वेगळ्याच टप्प्याची समज. तर आजचा कार्यक्रम या सामान्य माणसामधल्या त्या असामान्य वकूफाचे नाव आहे पु ल देशपांडे. हे लेखक होते, पण फक्त कागदावर नाही, तर लोकांच्या मनात लिहायचे. ते रंगमंचावर होते, पण अभिनयापेक्षा मनुष्य स्वभाव सादर करायचे. ते विनोदी होते, पण त्यांच्या विनोदामागे सतत एक जिव्हाळ्याचे निरीक्षण असायचे. तर आमच्या लहानशा नजरेतून एक विशालकाय असं व्यक्तिमत्व तुमच्या समोर सादर करण्याची अशी आमची ही छोटीशी प्रयत्न, जिथे खवखवीत विनोदामागे खोल अर्थ लपलेला आहे आणि गमतीतून माणसांवरचं प्रेम सांडतंय. तर चला, हसत हसत विचार करायला आणि विचार करताना हसवायला आपण निघूया एका असामान्य वकूफाच्या प्रवासात.
8 नोव्हेंबर 1919 साली मुंबईतील गावदेवी या भागात गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबात पुलांचा जन्म झाला. म्हणायला जणू लक्ष्मीबाई आणि लक्ष्मण देशपांडेकडे कलाकारच जन्माला आले होते. पु ल देशपांडे म्हटलं की डोळ्यासमोर एक वयस्कर, काळ्याभोर, जाड चष्म्याचे उत्तम लेखक, कवी, नाटककार आणि प्रेमळ व्यक्तिमत्व येऊन थांबते. पु ल हा बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या साध्या आणि संस्कारात रुजलेल्या निस्वार्थ व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना आकर्षित केले. आई म्हणते प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असतं आणि प्रत्येक उत्कृष्ट मूर्ती बनवण्यामागे एका चांगल्या शिल्पकाराचा हात असतो. तसंच पुलांचे शिल्पकार त्यांचे वडील होते. पुलांच्या आयुष्यात मोठा आदर्श म्हणजे लक्ष्मण त्र्यंबक देशपांडे म्हणजेच त्यांचे वडील. लहानपणी पुलांच्या कलागुणांना खतपाणी देत आणि आनंदाच्या वाटेवर चालायला शिकवणारे म्हणजेच त्यांचे वडील. पण त्यांचे लहानपण. बाबूल, पुरे झाला आता, लवकर वर ये. आलो मातोश्री. अहो तुम्ही तरी काहीतरी बोला त्याला. पूर्ण दिवस खाली पोरांसोबत खेळत असतो, अभ्यासही करत नाही. अगं करेल तो, हुशार आहे तो. स्वतःही शिकेल आणि दुसऱ्याने शिकवेल, लिहून जे पाहिजे तर. प्राणपणाने असतं ते, नीट बोल. बाबूला आता वर नाही आलास ना तर मी खाली येईन. अहो तुम्ही शांत व्हा. काय झालं मातोश्री, आम्हाला बोलवले? बाबूला आता वर ये, तुझी नाटकावर आणि अभ्यासाला बस पटकन. आता एवढ्यातच तानाजी मरतील की आलोच आम्ही. अरे वा, सिंहगडावर नाटक आहे वाटतं. आम्ही तानाजी करतोय. म्हटलं मरायचं तर तानाजी म्हणूनच. अरे वा, मग शिवाजी कोण करते? कामतांचा बाळू. त्याला हिंदवी स्वराज म्हणायची फार आवड आहे आणि शिवाय तलवारही त्याचीच आहे. बरं बरं, जावा पळा, नाहीतर महाराज गाजवतील. मुजरा सरकार. मुजरा मुजरा. अहो अहो मुजरा काय करताय? एका अक्षराने नाही बोलला तुम्ही त्याला. असं कसं? अहो अभ्यासच करता येते इतिहासाचा, फक्त त्यांच्या पद्धतीने. मी तुम्हाला सांगतो, हा मुलगा त्याला जन्मभर आनंद वाटेल तेच करणार आणि दुसरं नाही आनंद देणार. बघशील तू, मी मात्र नसेन बघायला. अहो काय अभद्र बोलताय? अगं माझी भविष्यवाणी कधी चुकली आहे का? या या हळू, हे इथे ठेवा. ठीक आहे. अहो हे काय पेटी? पुरुषा, हे पुरुषा, पुरुषोत्तम. आलो बाबा. अहो नवीन पेटी कशाला? कितीची घेतली? अगं 150 ला. 150? एवढ्या 2 महिन्याचा खर्च भागवते मी. काय गरज होती? घरी आहे आपल्या पेटी. अगं परवा यांनी कृष्ण पेटी वाजवली. अगदी बाल गंधर्व पण होती तिथे, त्यांनी सुद्धाची पाठ पडली. खरंच? मग तेव्हाच मी निश्चय केला, पुरुषोत्तम साठी महानकली पेटी आणायची. अगं गोविंदराव टेंबे जन्माला आले आपल्याकडे. अहो काहीतरीच काय बाबा, गोविंदराव टेंबे हे किती मोठे कलाकार. आदर्श हा मोठाच असावा पुरुषोत्तम. तू वाजव. काय रे उमाकांत? हो, आबांची तब्येत फार वाईट आहे. लवकर चला, लवकर चला. आलोच मी. आबा उठू नका. काय काय होतंय? तू आलास? हो बाबा. मला एक अभंग ऐकूशील का रे? ऐकवतो ना बाबा. आम्ही जातो, आमचा गावा ऐकतो. आबा हा वाला? तू ऐकतो, हा आवडतो मला.
अबा अहो, फुलं हे आपल्याला लाभलेले एक अनमोल हिराच होते. त्यांची आई गृहिणी होती आणि त्यांचे बाबा हे फार तज्ज्ञ असे ज्योतिषी होते. त्यांची भविष्यवाणी केलेली की फुलं हे पुढे जाऊन फार मोठे होणार, पण हे पाहायला ते जिवंत राहणार नाही. आणि दुर्दैवाने हे खरंही झालं. जाता जाताना मात्र फुलांकडून एक वचन घेऊन गेले की दिवाडकर म्हणजे माझा मित्र यांच्या मुलींशी तू लग्न कर. सुंदर दिवाडकर आता सुंदर देशपांडे झाली, पण हा आनंद फार काळ टिकला नाही. लग्नाच्या थोड्याच दिवसात सुंदर दिवाडकर फुलांच्या पत्नी वारल्या. शेवटी दुःखाने पण ते दार खटकवलं होतं ज्याला दुःखाची ओळखच नव्हती. पण आयुष्य कधी कोणाकरता थांबलंय का? आयुष्याचे आपलेच नियम असते. आणि एक प्रसंग असा घडला की एक्सक्यूज मी, कोण आहे आपल्याला? कोणी नको. अहो हे स्टाफ रूम आहे. माहिती आहे मला, वाचलं ते मी. तेवढं शिक्षण नक्कीच आहे. कोणाला भेटायचंय का तुम्हाला? नाही. बेल झाली की मी दुसरी बच्या वर्गावर जाणार आहे. मी दाखवू दुसरी बचा वर्ग? काही नको, जाईन मी. ओ, म्हणजे तुम्ही ओरिएंटच्या नवीन शिक्षिका म्हणून जॉईन झाल्या आहात तर? मग ह्या वयातले आता मी विद्यार्थी म्हणून येणार का? बरोबर बरोबर. आवडलं तुमचं उत्तर. विनोदबुद्धी म्हणजे एकदम प्रखर. काय हो मिस्टर लवकर गेले तुमचे? नाही काय विचार. करायचंय तुम्हाला? काय नाही ते सॉरी म्हणायचं. माझं लग्न झालं नाही आणि मी कुंकू लावत नाही. मी पण म्हणजे सध्या तरी लग्न झालं नाहीये आणि मी कुंकू कसा. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. काय? माझं नाव. तुमचं? काही जबरदस्ती नाही अशी, पण सांगितलं तर बरं होईल. ठाकूर, सुनीता ठाकूर. पण मिस ठाकूर तुम्ही कुंकू का नाही लावत हो? मला नटायला आवडत नाही. तसंही नटायची काही गरज नाही तुम्हाला. अहो तसं नाही मिस ठाकूर, सॉरी. पुरुषोत्तम, तुम्ही पण ना कुठे काय बोलायचं काही कळत नाही. ठाकूर, सुनीता ठाकूर. वा. तुझकडेच माझे लक्ष सारखे लागे, बांधले तयाला गूढ काहे अनुरागे. ही गूढ अप्सरा गीते नदी पाझरती, ती वाहत येती खाली वाऱ्यावरती. ऐकून तयाचे सूरमुखे नवलाचे. वा वा वा, गोविंदाग्रज. हो, ते म्हणजे ग्रेटच. या होत्या सुनीताबाई, पुलांच्या दुसऱ्या पत्नी. या आयुष्यभर पुलांच्या पाठी उभ्या राहिल्या, त्यांना पाठबळ दिलं व प्रत्येक गोष्टीत मदत केली. मदतीवरून तो नाटकाचा एक प्रसंग आठवतोय. तो झाला असं की सुनीता, अगं सुनीता आलोय मी, जरा चहा टाकतीस का? सुनीता. अरे अरे, आलास तू? कसा होता दिवस? काय काय झालं? काय रे, एवढं शांत का? कंटाळलो ग. भलत्या उत्साहाने प्रोफेसरची नोकरी स्वीकारली खरी, पण पुण्यासारखी मजा नाही. मित्रमंडळी नाहीत ना उन्हाळक्या करायला. आता नेहमी मजा करून चालेल का? पण इथे काय आहे, नुसतं घर ते कॉलेज, कॉलेज ते घर. इथे घरी येऊन काय आता माशा मारत बसायच्या? तुझं अंमलदार अपूर्ण आहे ना, ते पूर्ण कर की. ते काय बसलो की होऊन जाईल ग. मग बस की करायला. आता नको, रविवारी बघतो. मग तोपर्यंत सिगारेटला हात लावायचा नाही. अगं याला काय अर्थ आहे? ह्याला काय अर्थ आहे म्हणजे? बसले की होईल होईल म्हणतोयस ना, मग बस करायला. आणि जेव्हा अंमलदार पूर्ण होईल तेव्हा सिगारेटला हात लाव. पण ऐक तर, असं कसं? सुनीता.
अशा प्रकारे सुनीताबाईंनी पुलांमध्ये एक नवीन ज्योत प्रज्वलित केली. आणि खास म्हणजे ही होती की पुलांची प्रतिभा. एका सिगरेटासाठी त्यांनी एका नाटकाचं लेखन जे 6 महिने अडकलेलं ते एका रात्रीत समाप्त केलं. तशी पुलांनीही नाटक केली. उदाहरणार्थ, चला पटकन आटपा हो बाबा. घ्यायची वेळ झाली आहे. मास्तर आधी तुम्ही चढून घ्या. आधी ट्रंकाना पेटारा चढवा. छे आधी तुम्ही बसून घ्या. कोचेकर मास्तर पिशवी काढा गळ्यातली. नको त्रिलोकेकर शेठ, तुम्ही चढून घ्या टिफिन कॅरियर घेऊन. अरे कोचऱ्या पाण्याची पिशवी घ्यायची बघ तुझी. काय रे बाबा, काय सगळं घेतलं ना संध्यानी? काय नाडकर्णी, कॅब नीट केलीस ना? बापरे बाप, सगळ्या घेतलं ना काय गोष्टी? उगाच टेन्शन नको बाबा डोक्यावर आपल्याला. घेतलंय सगळं. इथे विसरणारे फक्त कोचरेकर मास्तरच आहेत. अगं बाई, कोचरेकर मास्तर का तो? मला वाटलं समोरच्या चाळीतला गुरखाच आहे. वरदाबाई बघ कशी पुढे पुढे करतेय. काय रे कोचऱ्या, आता या अभ्यासामध्ये पण काय अभ्यास करणार काय ट्रॅव्हल मध्ये पण? हो नाही हो, ते काय आहे ना, आपल्या निघायची वेळ वगैरे लिहून ठेवतोय. काहीही झालं तरी शिस्त पाळली पाहिजे. हा ओके ओके. आता सगळ्यांनी निघायचं का मग? कधी एकदा ट्रॅव्हल करतोय असं झालंय बाबा मला. चला दादा. काळजी घे का चंपे. येतो म्या. अगं यात्रेत जात नाही म्या. रडतेस काय पावलट? चला निघाले त्याचे. भाऊजी प्रवासाचा जोश व तळत आली असून टिकून आहे हा. आपण कधी आयुष्यात ट्रॅव्हल केला तर असलेलं जाणार तरी कुठे? तुम्हाला सांगतो माझा छोकरा, आमचा छोकरा केव्हापासून चालवता? अबे हट. रस्त्यावरती चालावं कसं ही साधी गोष्ट माहित नाही आहे ना, ती पण मी शिकू आता. घोड्यांचे भाव काय हो हल्ली? ए पगडीवाल्या, म्हणून मी नेहमी म्हणतो अतिशाळा त्याचा बैल रिकामा. काय झालं? अहो तुम्ही पाय देतात ना. सॉरी सॉरी. चला चला मंडळी, लवकर लवकर हात चलवा. ओय ओय पाजी, जरा धीरे से. अरे आपण रेल्वे कोणत्या बाजूस आहे? थांबा नाटकाने जरा. नुसती घाई गडबड चालली तुमची ती. नाहीतर काय. काय झालं त्रिलोकीकर शेठ? उंदीर चावला की रस्ता सांगला मग पायजामावर सगळा. आपण लोक ना कुठले ब्रेनलेस सारे संपते हो मांडी सगळी. हाय हो ठीक आहे. तसं काय रे, मात्र माणूस दिसत नाही का तुम्हाला? अहो भुंका काय मारता? काय करणार तुम्हीच बोला. ट्रॅव्हलिंग स्पिरिट आणायचं तुम्ही बोलता. असा छोटा पोरासारखा बसू नका. अगदी बरोबर. आता थांबायचं नाही, आगे बढो. सारा माणूस किसने राहिली ती. आम्हाला लोक पाठी बघायला पण नाही आले तो. पण तो विक्टोरिया वाला अगदी देव माणूस. अहो खाली बघा. अहो तुम्हाला सांगतो, आपले फक्त 4 रुपये 12 आणि ठरलेले, त्याने फक्त ओनली 4 रुपये आणि 8 आणे घेतले. अरे माणूस की ना म्हणता ना तुम्ही, ही घ्या माणूस की. सारा फेत आहे अजून माणसामध्ये. एकदम करेक्ट. वाटतं आमच्या कोकणातला होता तो. अरे वा मंडळी, वडापाव खाणार का? चल चल.
झाला? घात कसला झाला? अरे होय, तिकीट बिकीट विसरलं की नाही? अरे 2 तास क्यू मध्ये राहून तिकीट काय केली बघा. हो तिकीट नाही विसरलो, ही बघा तिकीट. तिकीट आहे? अरे घात कसला झाला? हो विक्टोरिया. विक्टोरिया सामान विसरलास? छे हो, त्या विक्टोरिया वाल्याला 10 रुपयाची नोट दिली होती. कुठे नव्हते त्याच्याकडे तर नोट त्याच्याकडेच राहिली. आणि वर 4.5 रुपये अजून मोजले त्याने. म्हणजे 14.5 रुपयाला विक्टोरिया पडली. हे साला नाडकर्णी, तू नोट कशाला घेतली त्याच्याकडे पडलं? बघ बघ साला नाडकर्णी, हे तुमच्या कोकणातले लोक. अहो शक्यच नाही. काय समजले? आमच्या कोकणात घोड कुठं? चला चला. अरे किती प्रकाश आहे यार. शी सगळीकडे सामान पसरून ठेवलंय सगळं नुसतं. नीट बघा हो बाई, हा सेकंड क्लासचा डबा तर नाही ना? आणि तुम्ही बघून घ्या हो, मास्तर. हे बघा. हो आता ह्यात काय बघण्यासारखं? रस्ता सांडलाय तो. आता त्याचा 10 रुपयांशी काय संबंध? अहो निम्मापेक्षा जास्ती रस्त्याचा हे पायजमात गेलाय. छे, नुसतं थांबतंय सगळं. विचार आणतात लोक याच्यामध्ये. हो पण हळू चाटलात पिटलात की? काय रे बाबा, हे कुठे चाललं तू? अरे ते डब्यात कुणी अजून आलं नाही. अरे बघून आलो. अरे आज त्यात अमावस्या आहे. अरे काय आपला पेज नाही असल्या गोष्टींवर. बस तू. साहेब आम्हाला द्या ना साहेब. इतका वेळ कुठं गेला होतास? ही आपली गाडी सुटली असती तर? गाडी कशी सुटेल? अजून 2 तास टाइम आहे. 2 तास? 5:35 सुटणार होती ना गाडी. ती नाही साहेब, ती 17 डाऊन. ती बघा. सातारा पडलं वाटतं. ती पुन्हा मेल, ही कोलकाता मेल. तिचा डिपार्चर 8 ला. अरे मग डॅम्बिस, आमचं सामान इकडे कशाला ठेवलं तू? आता मला काय माहिती साहेब. आम्हाला द्या ना साहेब. अरे टाक रे टाक. ए साला इडियट, आमचं सामान दे परत तिकडं. अरे देवा, ए उचल रे बाबा, उठाले रे बाबा हिने. जा सामान घेऊन आमचं आता. अरे हा प्रकाश बंद करा रे, डोळ्यात खुपतोय किती. अरे माझ्या पांडुरंगा, अमावस्या भारी पडली. मेलोनी 6 रुपये जास्त घेतले हो अजून. शिशुबाई तोकडूक ती वेगळी. अरे इडियट कुठले. मी तर जाऊन आलो रे तिकडनं. पुण्याला चालला? आपण कुठं चालला? मी पुण्याला. तुम्ही? आम्ही तळेगावला. ढोरवाडी आमचं गाव आहे ना. म्हणजे पिराची ढोरवाडी नव, आमची फकीराची ढोरवाडी. म्हणजे 2 ढोरवाड्या आहेत का? तिसरी जन्माची. पण ती जाय खाल्ल्याय. आपण कुठं बँडात असतं की पोलिसात? नाही, शिक्षक आहे मी. म्हणजे वास्तूर. हा मोठी असेल सारा. आमच्या गावी गुदस्त साली झाली सारा. पर मास्तर लय द्वाडे. चायचा खुट्यावड कार्ट म्हणून काढले मास्तर करून. काय पोरा हाकणार? शेती आहे आमची ढोरवाडीला. आमचं पुतणं कुठं तर शेती कॉलेजात जाऊन शहाणा आलाय. जापानी शेती म्हणत. नाही नाही, बरोबर आहे. काय ना, बदल हा प्रगतीचा पिता आहे. घ्या. आमच्या शाळेचा मास्तूर नेहमी इड्या पुंकीत बसतो. नाका एवढं मास्तूर. मास्तर कुठे कुठे जायचं ते? होय, सकाळी 5 वाजता. 5 वाजता? अहो त्या पुण्याचे रस्ते झाडायचे का? नंतर शनिवारवाडा पाहणे. नारायणराव पेशव्यांचा खून झाला होता तिथं.
हे काय झालं ना, नारायणरावांनी साखर भात खाल्ला होता म्हणून खून केला. अरे काय पुण्याचे लोक साखर भात खाल्ला तर त्यांच्या बापाचं काय गेलं. असं नाही हो, आनंदीबाई नाही का, तिने धचा मा केला. धचा मा म्हणजे धरा होता ना, त्या जागी मारा केलं. नीट ऐका, राघोबाचे गारती नारायणरावा मागा लागले आणि तो ओरडलाच, काका मला वाचवा असा. काय झालं व्हॉल्यूम कम कर रे, नॉनसेन्स. आवा ओरडतात कशाला. बरं पुढं मंडई मंडईत भाजीपाला छान मिळतो आणि अजून एक इंडस्ट्रियल म्युझियम पण आहे. इंडस्ट्रियल म्युझियम नको, मंडई छान आहे. अरे बंडईत जाऊन पण काय डॉमल्याची मजा येणार आहे काय. एवढं सगळं सांगितलंस पण अजून वर्क सीन काय मिळालंच नाही रे. त्याच्यापेक्षा पवईला गेलो असतो. काय पुण्याचे लोक साखर भात खाल्ला म्हणून खून करतात. अरे पण आपण उतरायचं कुठं. राजेश हॉटेल, रोजचे 6 रुपये. म्हणजे 6-24 म्हणजे 2 दिवसाचे 48 रुपये. थंड पाणी फुकट आहे, गरम पाणी बदली 2 आणे. पण भाऊजी, थंड पाण्याने आंघोळ केली तर मग निमोनिया शुगर होईल ना मला. काय तुमचा डोंगल्याचा कारभार. राहायचे 48 रुपये, शिवाय टांगा पण यांचा. शिवाय पुण्याचे टांगेवाले आमच्या कोकणासारखे नाही. त्यावर मास्तर त्यांना 10 रुपये देणार. पावळट पोकट कुठचा. मी भरून देईन तुमचे 10 रुपये. आणि आला प्रश्न या पदाचा ना, तर मी आत्ताच्या आत्ता राजीनामा देतो. हे घ्या तुमच्या पैशाचं पाकीट. काका मला वाचवा, काका मला वाचवा. खिसा टापला. साला इडियट, लोक ट्रॅव्हलिंग करायला आलेले. ह्यांच्या काही ग्रँडफादरने असं ट्रॅव्हल केला होता काय. आता खासा करत नाही पुण्याला. अरे कोकण पडलं आमचं, कोकण पडलं. अशा अनेक नाटकांमधून पुलांनी आपल्याला मनमुराद हसवले. पण पुलांनी केवळ नाटकातून व पुस्तकांद्वारे आपल्याला रमवले नाही, तर त्या पलीकडे जाऊन फक्त आपल्या भाष्याच्या बळावर रसिक प्रेमींना हसवत अनेक रंगमंच गाजवले. आणि म्हणूनच आता पुलं स्वतः आपल्या समोर त्यांचे एक विनोदी भाषण सादर करणार आहेत. तर या भाषणाचा विषय म्हणजे रॉंग नंबर. दशकांपूर्वीचे यातले विनोद आजही श्रोत्यांना हसवण्याची क्षमता ठेवतात. परंतु असं असलं तरी तो काळ बराच वेगळा होता. तेव्हा आत्तासारखे फोन नव्हते, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर अनेक चुकीचे नंबर लागायचे, गोंधळ व्हायचे आणि असेच प्रसंग विनोदी किस्से व्हायचे. तर ऐकूयात आता आणि हरवून जाऊया जुन्या काळाच्या अशा एका विनोदी गोष्टीमध्ये. नमस्कार. माणसासारख्याच यंत्रांमध्येही काही जन्मजात खोडी असतात असं माझं मत झालंय. नाटक रंगात आलेलं असताना वीज पुरवठ्याला खंडित होण्यात एक असुरी आनंद असतो. तसाच आनंद टेलिफोनला आपल्याला भरल्या ताटावरनं उठवण्यात मिळतो. आपण जेवायला बसल्याची वार्ता ही टेलिफोनला कशी काय लागते काही कळत नाही. आपण वैतागून उठतो आणि पलीकडला माणूस विचारत असतो, ढोलकिया पेट्रोल पंप. क्षणापूर्वी वरण भाताचा घास गिळलेला असतो, आता राग गिळायची पाळी. अशा प्रसंगी शांतपणे सॉरी रॉंग नंबर एवढे शब्द आवाजाची पट्टी चढू न देता बोलण्यास एक योग साधना करावी लागते. मर्ढेकरांनी जरी ट्रिंग ट्रिंग जैसा खोटा नंबर हलो हलोला हलकट उत्तर म्हटलेलं असलं तरी हे हलकट उत्तर दुसऱ्याचं आपल्याला येणार, आपलं दुसऱ्याला जाणारं नव्हे. कारण दुसऱ्या एका अनोळखी आवाजाला आपल्या तितक्याच एका अनोळखी आवाजात हे हलकट उत्तर देणं म्हणजे आकाशात लाठी फिरवण्यासारखं व्यर्थ आहे. मी तर हल्ली रॉंग नंबर आला की कोणा बिचाऱ्याचे कॉलचे पैसे फुकट गेले असा विचार करून बेणाहूनही मऊ अशा आवाजात सॉरी रॉंग नंबर असं म्हणतो. आता समोरच्या माणसाला वाटेल मला हुंडका फुटतो का काय.
मला खरं तर हे टेलिफोन हे एक अजब कोडच वाटतं. कुठेतरी आपण एका निरनिराळ्या आकड्यांची चकती फिरवतो काय, कुठेतरी घंटा वाजते काय, मग कोणतरी टेलिफोन उचलतं, मग आपल्याला हवे असलेले मंडळी किंवा त्यांचे गृहस्थ वगैरे त्यांच्याशी संवाद सुरू होतो काय, सगळंच अजब. आता तर दरवेळी हे आकडे आपला संवाद साधू देतीलच असं काही नाही. त्यातून काही यंत्र ही चालण्यापेक्षा नादुरुस्त असण्यामध्येच जास्त प्रसिद्ध आहे. टेलिफोनही त्यातलंच एक यंत्र. आणि त्यामुळे टेलिफोन कर्मचाऱ्यांचा महत्वाचा कार्यक्रम हा रस्ते खणून त्यातल्या गाडलेल्या तारांना ठिकाणावर आणणं असतो. आता जमिनीखाली गाडलेल्या सगळ्या तारातून असंख्य लोकांची संभाषणं सुरू आहेत हे कळलं की हा सगळा मामला तर मला भूताटकीचाच वाटतो. आजकाल बिनतारी टेलिफोन आलेत असंही म्हणतात. तर हजारो मैल भ्रमंती करणाऱ्या आकाशातल्या कोणत्या उपग्रहावरून नंबर जोडले जातात असं म्हणतात. पण तिकडे हजारो मैल आकाशातल्या उपग्रहांना कधी का वाटतं आता आपण आमका आमका नंबरची घंटा वाजवूया काही कळत नाही. आणि मग अशा वेळेला माझ्या लक्षात आलं की आयुष्यात असे रॉंग नंबर फक्त टेलिफोनवरच नाही बऱ्याच ठिकाणी लागत असतात. आपण रेडिओवर गाणं ऐकायला जावं तर बाजारभाव ऐकायला मिळतो. टीव्हीवर छायागीत बघायला जावं तर 2-3 डॉक्टरनी मिळून क्षयरोग प्रतिबंध योजनेबद्दल काहीतरी सांगत असतात. सगळीकडे असे रॉंग नंबर लागतच असतात. आणि काही कुंडल्यांमध्ये तर राईट नंबरपेक्षा रॉंग नंबरचाच योग जास्त असतो. माझी त्यातलीच एक कुंडली. रेल्वे स्टेशनवरचाच एक अनुभव. हातात रिझर्वेशनचं तिकीट होतं, त्यावर सीट नंबर होता पण बोगी मात्र गायब. मी इंजिनपासून गाड्याच्या डब्यापर्यंत सगळीकडे फेरफटका मारला पण त्या नंबरची बोगीच सापडेना. मग मी काळा कोट आणि पांढरी ढगळ पॅन्ट घातलेल्या सगळ्या माणसांना टीसी समजून सांगा मुकुंद कोणी हा पाहिला या चालीवर सांगा बोगी ही कोणी पाहिली का हो विचारू लागलो. पण मी ज्याला टीसी समजून हा प्रश्न विचारला तो व्यक्ती टीसी सोडून सगळं काय निघाला. एक कोणतरी ASM निघाले, ते म्हणाले टीसी विचारा टीसी. दुसरं कोणतरी EFG निघालं, कोणतरी FIG निघालं, चौथा XYZ निघाला. इथपर्यंत सगळे सापडले पण TC मात्र बेपत्ता. आगगाडीचे कंडक्टर TC वगैरे यांच्या शिक्षण क्रमामध्ये असं गाडी सुटायच्या वेळेलाच बरोबर अंतर्धान पावण्याचा धडा सुरुवातीला शिकवत असा. शेवटी एका काळ्या कोटवाल्याला पकडून मी म्हणालो, अहो 1001 हा डबा सापडत नाही हो, अशी तक्रार केली. तो उलट माझ्यावरच भडकला. तो काळा कोटवाला वकील होता, TC नाही. माझी म्हटलं तर चूक होती, म्हटलं तर नव्हती, कारण TC आणि वकिलाच्या काळ्या कोट मधला फरक मला समजायला हवा होता. TCचा भरपूर स्वच्छ असतो. मुद्दा प्रत्यक्षात असे समोरासमोर रॉंग नंबर लागण्याचा आहे. पण त्यात खेकसायला कशाला हवं. मी एकदा अशाच एका आडगावाच्या ST स्टँडवर शर्ट पॅन्ट कोट पायात चपला अशा वेशात उतरलो तर तिकडे कोणीतरी मला देवी डॉक्टर समजलं. त्याच STने त्या गावामध्ये देवी डॉक्टर येणार होते, तो मीच असा त्यांचा समज का झाला देव जाणे किंवा देवी जाणे. आता मला देवी डॉक्टर समजून चहूबाजूची माणसं इकडे सरसावल्यामुळे मी ज्या शाळेच्या स्नेहसंमेलनाचा अध्यक्ष म्हणून आलो होतो त्या दुसऱ्याच एका पॅसेंजर समोर ते लोक धावले मी समजून. तर तो गृहस्थ खरं तर त्यांच्या मुलीचं लग्न ठरवायला आला होता. वधू पिता आणि शाळेच्या स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष यांच्या चेहऱ्यावर सारखीच असह्यता दिसते की काय असा मला प्रश्न पडला. तर तिकडे वरपक्षाकडली मंडळी आपल्या स्वागताला इतक्या सन्मानाने आली आहेत असा विचार करून तो वधूपता बेशुद्धच पडायला आला होता. तात्पर्य काय तर हे देखील एकमेकांमध्ये 3-4 टेलिफोनच्या वायरी घुसतात तशातलाच एक प्रकार. पण अशा वेळी कोणी सहसा खेकसत वगैरे नाही एकमेकांवर, कारण समोरासमोर खेकसणे एक वेळ महागात पडू शकतं. टेलिफोनवर काय कोण बोलतंय कोणाला बोलतंय काय कळत नाही. म्हणून रॉंग नंबरच्या वेळी तर आपल्यावर खेकसून घेण्याचा योग बऱ्याच वेळेला येतो. आपण नंबर फिरवावा, नम्रपणे विचारावं, पाटील साहेब आहेत का, तो रॉंग नंबर निघावा. आणि सॉरी रॉंग नंबरच्या ऐवजी कोण पाटील, इकडे पाटील बिटील कोणी राहत नाही बंद करा असा उद्धटपणा ऐकायला मिळतो. तरी बरं पाटील साहेब आहेत का एवढंच विचारलं होतं, पाटील साहेब शुद्धीत आहेत का असं विचारलं नव्हतं.
पण हा नम्रपणा सुद्धा नेहमी टेलिफोनच्या बाबतीत चालण्यासारखा नसतो. असंच मी एकदा लादीवाले बंधुशेठ बोलताय का या प्रश्नाला कमालीच्या मऊ स्वरात उत्तर दिलं, चुकीचा नंबर लागला आहे. तर तिकडून पृच्छा झाली, काय? त्याच्या कायचं उत्तर कानापेक्षा कानशिलावर द्यावंसं वाटत होतं. पण तरी मी नम्रपणे म्हणालो, सॉरी, चुकीचा नंबर लागला आहे. चुकीचा नंबर वगैरे काय म्हणता? सॉरी रॉंग नंबर म्हणता येत नाही का सरळ? तर तेव्हापासून मी सॉरी रॉंग नंबर म्हणायचे वेगवेगळे मराठी पर्याय काढून ठेवले. याच एक स्वरूप म्हणजे 95 निष्ठान्न भंडार, क्षमस्व, दूरध्वनी क्रमांक प्रमाद घडलाय आपल्या हातून. आता समोरचा व्यक्ती 3 तार उडालेला दिसतो. परिक्रमांक दोष, हा नंबर तो नव्हे हे खेदपूर्वक सांगायला लागत आहे. तरी मग क्षम्यता, अंक दोष इति असे हजारो मराठी पर्याय मी काढूनच ठेवले. पण टेलिफोनच्या बाबतीत हा छळ फक्त रॉंग नंबरमुळेच होतो असं काही नाही. नंबर रॉंग नसतो, आपलाच असतो, पण तो कोणीतरी चुकून दिलेला असतो किंवा चुकीचा घेतलेला असतो. असाच एकदा मला एक फोन आला, हॅलो कारमेरकर साहेब आहेत का? तिथून पृच्छा झाली, सॉरी हो, इथे कारमेरकर कोणी राहत नाहीत. नाही राहत? मग कुठे गेले राहायला? अहो तसं नाही, इकडे कारमेरकर नावाचे कोणी कधी राहतच नव्हते. असं कसं? हा 54 अमुक अमुक हा नंबर आहे ना? हो, पण इकडे कारमेरकर कोणी राहत नाही. अहो कमाल करता तुम्ही. त्यात मी कसली कमाल केली देव जाणे. पण एक वेळ रॉंग नंबरचा नाद परवडला, पण जेव्हा रॉंग माणसं टेलिफोन वापरतात तो नाद भयंकर असतो. आमचे गोपाळराव नाना म्हणून एक ओळखीचे गृहस्थ आहेत. ते फोन उचलल्या क्षणापासून हॅलो हॅलो हॅलोचाच गजर सुरू करतात. उदाहरणार्थ, उद्या संध्याकाळी नाना काका, गंगू मावशी, सुनील, कुंदा आणि अजय हे पंढरपूरहून 7च्या एसटीने येणार आहेत, हा निरोप असतो. हा निरोप तसं तर स्वतःहून धक्कादायकच आहे, पण तो गोपाळराव नानांच्या तोंडी टेलिफोनवर ऐकायचा म्हणजे प्राण संकट. टेलिफोन उचलल्यापासून त्यांचं सुरू होतं, हा हॅलो हॅलो, हा हॅलो, मी हॅलो बोलतोय, नाही मी गोपाळराव बोलतोय, हा हॅलो, ऐकू येतंय का? ऐकू येतंय? हॅलो हॅलो. हो गोपाळराव, ऐकू येतंय, मलाच नाही, माझ्या आईला, अख्ख्या आईला ऐकू येतंय. अहो नाही, बाई नाही, आई आई आई. बर ते जाऊ दे, काय निरोप आहे? परत ते सुरू करतात, हा हॅलो 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 हॅलो, उद्या संध्याकाळच्या हॅलोनी, नाही सॉरी, उद्या संध्याकाळच्या एसटीनी नाना काका हॅलो, गंगू मावशी हॅलो, सुनील हॅलो, कुंदा हॅलो, अजय हॅलो, हे सगळे येणार आहेत पंढरपूरहून 7च्या एसटीने. हॅलो हॅलो, हा हॅलो, बाय. त्याच्या विरुद्ध काही लोक असे असतात जे फोन उचलल्या क्षणापासून आपण कोण, आपण कोण असंच विचारत बसतात. हॅलो, आपण कोण बोलताय? तिकडून ते परत विचारतात, हॅलो आपण कोण? मग आपण परत विचारतो, हॅलो आपण कोण, आपण कोण. हा खेळ चालूच राहतो, आपण कोण आपण कोणचा. पण हे जरा थांबवायचं असेल तर याचा सोपा मार्ग म्हणजे रिसिव्हर खाली ठेवून फोन बंद करणे. असलाच अजून एक नमुना म्हणजे कोण बोलतोय ओळखा पाहू म्हणणारी माणसं. आपण असह्यपणे विचारतो कोण बोलतय, तरी ते म्हणतात काय ओळखलं नाही वाटतं, ओळखलं नाही, हा ओळखलं नाही. आपण किती कळवळून सांगितलं तरी त्यांचं चालूच, ओळखा ओळखा ओळखा. असल्या लोकांचा आपला आवाज मोहम्मद रफी किंवा मुकेश यांच्या आवाजासारखा जगप्रसिद्ध आहे का वाटतं कोणास नाही. पण यावर मी एक तोडगा काढलाय. हा ओळखा ओळखाचा खेळ बराच वेळ ताणला गेला तर थांबा ओळखतो हा असं म्हणून मी त्या वैतागजनकाला असाच तात्काळ ठेवतो. चांगली 2-4 मिनिटं जाऊ देतो आणि मग ओळखलं असं म्हणून रामभाऊ पाटील ना, नाही लाऱ्या गोरे, नाही म्हणजे रमाकांत पाटील, नाही असे जी जुळवता येतील ती नावं फेकायला लागतात. शेवटी वैतागून तो व्यक्ती मुकाट्याने आपलं नाव सांगतो, पण एव्हाना त्याचं गोष्ट ऐकण्याची आपली इच्छा मरून गेलेली असते. पण अशात टेलिफोनला संभाषण सुरू असताना मधनच तुटण्याची जी खोड आहे ती किती उपकारक आहे हे ठरते. आणि त्यावरून तो आपण तोडला की आपोआप तुटला हे न कळण्याची जी विशेषता आहे ती फारच लाभकारी.
पण आपण स्वतःला किती हुशार वगैरे समजत असलो तरी कोण कधी कशी आपली विकेट उडवेल हे टेलिफोनच्या बाबतीत काही सांगता येत नाही. मला एकदा असाच एक ताटावरनं उठवणारा फोन आला. हॅलो, भवानराव आहेत का? आमच्या 10 पिढ्यांमधनं भवानराव या भरघोष नावाचं कोणीही महापुरुष येऊन गेलेलं नाहीये. म्हणून मी म्हणालो, क्षमा असावी, दूरध्वनी क्रमांक दोष आहे. दोष आहे? मग दुरुस्त करा की. अहो म्हणजे रॉंग नंबर लागलाय. रॉंग नंबर? मग उचलतो कशाला? रॉंग नंबर आहे तर ठेव. आता या बेल साहेबाला टेलिफोन इन्व्हेंट करता आला, पण टेलिफोनवर रॉंग नंबरची एक निराळी बेल नाही बनवता आली. आजवर मला हॅलो लादीवाले बंधू शेठ का इथपासनं बजरंग सायकल मार्ट, लक्ष्मण केबलवाला, बबनराव आहेत का, जरा अरुंधतीला बोलवता का, हे रम्या आहे, असे अनेक नाना प्रकारचे फोन आले. आता जर मला असंही वाटायला लागले की फोनवर ना माझ्याच नावाची पृच्छा आली तरी सवयीने मी सॉरी रॉंग नंबर म्हणून तो कट करणार नाही याची खात्री देता येत नाही. आता माझ्या एका नंबराला इतक्या निरनिराळ्या नंबरातनं फिरायची सवय कशी लागली काय माहित, पण हल्ली मी एका अशा नंबराच्या शोधात आहे जो फिरवल्यावर रॉंग नंबर का लागतो हे कळेल. पण याच वेळेला अशी भीती वाटते की तो नंबर त्या माहिती केंद्रावर न लागता अशा ठिकाणी लागेल जिथून एकच उत्तर मिळेल, सॉरी रॉंग नंबर. नाटकांसोबत साहित्यासोबत पु ल सामाजिकरित्या तितकेच कुशल होते. त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी समाजाचं भलं व्हावं म्हणून फार प्रयत्न केले. बाबा आमटेंच्या आनंदवनालाही त्यांनी भेट दिली. नमस्कार. 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 एवढ्या सकाळी सकाळी? हो, रात्रीच निघालो. प्रवासाचा त्रास नाही झाला ना? नाही नाही, माझा ड्रायव्हर होता की माझ्या बरोबर. बरं 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 झालं आलात. मी मानतो बा जरा फ्रेश व्हा. मी येतो जरा जाऊन. कुठे चाललाय तुम्ही आता? अहो आश्रमात भाषा वगैरे जातात. ते आता आठवड्याच्या बाजारातून येणार. अच्छा, चला मग आपणही जाऊया. अहो तुम्ही पण. त्यात काय, तसं इकडे बसून काही न करण्यापेक्षा एक नवीन अनुभव घेता येईल. पण चला काय रे, आलास? कसं होतं? सुनीता, आज आनंदवनात जे काही घडलं ना, त्या माणसांनी ज्याप्रमाणे त्या भाज्यांची सगळी नासधूस केली, का तर ते कुष्ठरोगी आहेत म्हणून. खूप वाईट झालं. अगं म्हणजे ज्यांच्याकडे हात नाही त्यांनाही ते कसे वापरावे हे समजतं ग. पण आपल्यासारखी धडधाकट माणसं कधी सुधारणार? माझ्याकडे ना पिस्तूल असती ना तर एकेकाच्या छातड्यात गोळ्या झाडल्या असत्या. हो, बरं बरं, शांत हो, समजतंय मला. मी आता ठरवलंय, नुसतं उंटावर बसून शेळ्या नाही हाकणार. दरवर्षी येऊन या मुलांसाठी काही ना काही करीन. कळलं मला. आता मला सांग, संध्याकाळी काय प्रयोग करायचा ठरवलायस? कळेल. अरे पण सांग तरी. कळेल ग. बरं. नाटकांसोबत साहित्यासोबत पुलंचा हात संगीतातही तितकाच भक्कम होता. पु ल हे लहानपणीपासूनच उत्तम पेटीवादक होते. त्यांनी अनेक गाण्यांना चाली दिल्या. जणू आपल्या पेटीच्या साहाय्याने गाण्याला स्वरबद्ध करून एक मधुरपणाच आणला. नाही कळला
29 जानेवारी 1975 रोजी म्हणजेच तब्बल 50 वर्षांपूर्वी इंडियन नॅशनल थिएटर निर्मित आणि पु ल देशपांडे लिखित व दिग्दर्शित तीन फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे झाला होता. उच्चारशास्त्राचा प्रोफेसर अशोक फुलं विकणाऱ्या गावठी मंजुळेला 3 महिने ही माझ्या ताब्यात मिळू देत. राजघराण्यातील राजकन्या म्हणून एखाद्या समारंभात फिरवून आणि नेला अशी पैज लावतो आणि मंजुळेच्या भाषा शुद्धीचा मजेदार प्रवास सुरू होतो. अशोक मास्तरची झिकझिक नकोशी झालेल्या मंजुळेचे हे स्वागत आहे. चला तर एका सामान्य स्त्रीच्या असामान्य रूपांतराचे आणि तिच्या आत्मशोधाचे साक्षीदार होऊया. असं काय मास्तर साहेब? गधडी काय? नालायक, हरामजादी. थांब थांब, तुला शिकवीत चांगलाच धडा. तुझ्या बापाचा भरलाय घडा. मोठे समजतोस होते ना मास्तर. तुझा गटारात घालजा शास्त्र. तुझं मसणात गेलंय ज्ञान. तुझ्या तोंडात घालीन शान. तुझा क, तुझा ख, तुझा ग, तुझा घ. मारे पैसे तर घेतो इडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझा उतरी चमदा मास. तर येशील गुंडावून लाज. माझी चाटती येशील कुठं. मी म्हणन काय आज इकडे कुठं. हात पसरून मागशील भीक. मी म्हणन जरा शुद्ध बोलायला शिक. मग उडवून हात चांगली धरायला वाटचाल बाहेर मुकाट. बळबळ करतोय किडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुला दाखवतेच बघ चोरा. तू बघशील माझा तोरा. ओहो आहा, ओहो आहा. हाऊ स्वीट लवली चार्मिंग ब्युटी हाय. समजे धरत्यान मंजूचे पाय. कुत्रीम आणि घोडवीत गोंडा. तर ना पोरांचं दारात लोंडा. हाय मंजू, हाय दिलीप, हाय मंजू, हाय फिलिप. मंजू बेन केम छो, हाऊ डू यू डू. कम गो हँगिंग ऑर्डर. आय बेग युअर पार्डन. कोणी आणतील सिल्कची साडी. कोणी देतील मत्याची कुडी. कोणी घालतील फुलांचा सडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. मग कुठून येईल राजकुमार. सफेद घोड्यावर होऊन स्वार. निसरीला जेव्हा नजर पडेल झटक्यात माझ्या पायात पडेल. मनल राणी तुझ्यावर झालो फिदा. क्या खूबसूरती कैसी अदा. माग माग काय हवं ते माग. प्यारी माझ्यावर धरू नकोस राग. मी मात्र गावठीच बोले. मनाची गाठ हळूच खोले. गालावर चढेल लाजेची लाली. नजर जाय लगत खाली. मी म्हणन हे का असं. घाच लोकात होईल असं. कुंपणा भातर सरड्याची धाव. टिटवीने धरावी की दर्याची हाव. हिऱ्याच्या कंठाला सुतीचा तोडा. गटाराच्या पाण्याला सोन्याचा घडा. मग राजाच येईल रथात बसून. म्हणल कसं बी कर पण हो माझी सून. दरबारी धरत्याल बुडीतणार. म्हणत्याल राजाचा मान तरी राग. तोरणा बांधा, रांगोळ्या काढा. त्या अशोकाला शिकवीन चांगलाच धडा. मग मंजू म्हणेल महाराज ऐका. त्या अशोक मास्तरला बेड्याच ठोका. शिष्याच्या रस्त्याच्या कानात वता आणि लखलख सुईने गर्दन छाटा. मास्तरला घोड्याचा शेपटा जोडा आणि पाटलून काढून चाकण फोडा. महाराज म्हणत्याल भले हुशार. धाडून घ्या रे घोडे स्वार. जेव्हा राजाचे शिपाई धरत्याल तुला म्हणशील म्हणजे सोडील मला. धरशील पाय आणि रोशील कसा. रडत राहशील ढसा ढसा. तुझा आई, तुझा ओ, तुझा न, तुझा न, तुझा श्या. तुझा वस्कन अंगावी. भोग आता गप तुझ्या कर्माची फळं. तुझ्या तुरु तुरु जिभेला कायमचा टाळ. महाराज म्हणत्याल ह्याची गर्दन तोडा. मी म्हणन जाऊ द्या गरीबाला सोडा. तू म्हणशील मंजू देवी तुला आलो मी शरण. मी म्हणन शरण आल्यावर देऊ नये मग.
असे होते आपले पु ल. विषय साहित्य असो, संगीत असो किंवा नाटक, मग तो विनोदी असो किंवा गंभीर, त्यांची कुशलता नेहमीच झळकून यायची. उगाचच अष्टपैलू व्यक्तिमत्व नाही म्हटलं जात त्यांना. आयुष्यभर त्यांनी लोकांना हसवलं, लोकांचं मनोरंजन केलं. एक आनंदमय वातावरण जणू ते आपल्या सोबतच घेऊन फिरायचे. पण याच हसऱ्या चेहऱ्याने 12 जून 2000 साली आपल्या सर्वांचा हात सोडून अवघ्या महाराष्ट्राला दुःख दिले. काय झालं? काल रात्रीपर्यंत ठीक होता तो. आयसीयू मध्ये एकदा भेटून डॉक्टर, काय झालं? काल रात्रीपर्यंत ठीक होता आणि असं अचानक जास्त वेळ नाही. दीदी, बाहेर खूप गर्दी, पोलीस आहेत अडवायला, पण रस्ता भरला, ओसंडून राहतोय, पण गर्दी काही कमी होत नाही. ही कमाई आहे ग बाईची, ती त्याच्या आयुष्याची. एक काम कर, सगळ्यांना फोन लावून घे आणि दिनेशला आधी बोलवून घे. हो घे, बोलव. दीदी, दिनेश आला. दिनेश आलास तू? प्लीज शेवटचं एकदा बघून घे. हो, मी आलो. भाई, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, व्यथासो आनंद सुदे, व्यथासो आनंद सुदे, प्रकाश किंवा तिमिरा सुदे, प्रकाश किंवा तिमिरा सुदे, वाट दिसो अथवा न दिसू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे जाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे. कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून, वंशवनाच्या कधी मनातून, वंशवनाच्या कधी मनातून, कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून, कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून, जुळजुळतात तराणे तराणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे. प्रिय भाई, 12 जून ही तारीख मी कशी विसरेन. ह्याच तारखेला माझ्या आयुष्यातील सर्वात सुखद गोष्ट घडली आणि ह्याच तारखेला तू मला एकटीला सोडून गेलास. तसं तर तू माझ्या दृष्टीपल्ल्यात अनेकदा गेलास, कधी दुसऱ्या खोलीत, तर कधी दुसऱ्या शहरात, तर कधी दुसऱ्या देशातच. पण यावेळेस जणू तू कायमचाच माझ्या दृष्टीपल्ल्यात गेलास रे. तसं तर डोळे बंद केले तरी तू माझ्या डोळ्यासमोरच असतोस नेहमीच. जन्माला येताना जणू तू कंठात सूर, भाषेत विनोद आणि हातात लेखणी घेऊन आलास, असं म्हणण्यात काही चुकीचे नसेल. आलास तर अंतर्बाह्य आनंद सोबतीला आणलास आणि तू गेलास तरी आनंद अजून बराच काळ मागे राहणार आहे. तुझीच ठाकूर.
भारावून गेलात ना? कधी शब्दात, कधी स्वरात, कधी एखाद्या साध्या गोष्टीतून माणसाचा मोठेपणा सांगणाऱ्या पुलांचं आज आपण एक आयुष्यभराचा प्रवास अनुभवला. 1919ला जन्माला एक छोटा मुलगा, ज्याच्या आयुष्यात पुस्तकं होती, पेटी होती, सायकल होती आणि माणसं होती. त्या माणसाच्या गोष्टी त्यांनी उचलल्या, कधी विनोदात गुंडाळून दिल्या तर कधी शांततेत उडगलून दाखवल्या. त्यांचं जीवन म्हणजे एक ओघवती झुळूक, हसवणारी, डोळ्यात पाणी आणणारी आणि कधीही आवाज न करता निघून जाणारी. आज आपण त्यांच्या झुळुकीचा मागोवा घेतला. कधी त्यांच्या लयीत चाललो तर कधी त्यांच्या शब्दांमध्ये हरवून गेलो. पु ल देशपांडे आज इथे नाहीत, पण त्यांच्या नजरेतून बघायला शिकलेले माणसं अजूनही आपल्यात आहेत. ते आपल्या घरातल्या पुस्तकांच्या कॅसेटमध्ये आहेत, ते आपल्या एखाद्या जुन्या पुस्तकांमध्ये आहेत आणि आपल्या मनाच्या खूप आत कुठेतरी अजूनही आहेत. आज आपला कार्यक्रम इथे संपतो, पण फुलं संपत नाही. ते हसून आपल्याकडे पाहून कुठेतरी एका कोपऱ्यात बसले आहेत आणि आपल्यालाच म्हणतायत, माझी आठवण ठेवू नका हो, पण कुणाचं मन जपता आलं तर माझं जगणं सफल झालं हे म्हणायला हरकत नाही. तर मंडळी, आता आपण कार्यक्रमाच्या समतेकडे वळूया. मी आभार प्रदर्शन करण्यासाठी दिशा परमार हिला मंचावर येण्याची विनंती करते. आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या सांगतेकडे वळूया, म्हणजेच आभार प्रदर्शन. आम्ही आभार मानतो ते प्राचार्य करुणा गोखले मॅडम यांचे व उपप्राचार्य सॅव्हियो डिसूजा सर, ज्यांनी या कार्यक्रमाची परवानगी दिली व वेळेत वेळ काढून कार्यक्रम पाहायला आले. मग आभार मानते ते या शिक्षक वर्गाचा, ज्यांची उपस्थिती आज आम्हाला लाभली आहे. मग आम्ही आभार मानतो ते दास सर, फ्रान्सिस सर आणि दिनेश सरांचे, ज्यांच्या तांत्रिक सहाय्यामुळे हा कार्यक्रम शक्य झाला. आणि आपल्या मराठी विभागाच्या प्रमुख सना मॅम, जे आमच्या प्रत्येक अडचणीत उभा राहिल्या व आम्हाला प्रोत्साहन दिलं. खरंच मॅम, खूप खूप धन्यवाद. आपण जे उत्कृष्ट पीपीटी बघत आहोत त्यांच्यासाठी धन्यवाद जय. मग आभार मानूया आपल्या लेखकांना, ज्यांनी या कार्यक्रमाच्या विचाराला अस्तित्वात आणले, म्हणजेच आणि साहित्याला पाठबळ दिलं, म्हणजेच द्विज आणि अन्वी. तसेच या दोघांचेही आभार मानूया, ज्यांनी पु ल देशपांडे आणि सुनीताबाई यांचं हे केलं, म्हणजेच लावण्या आणि अमोल. आणि हो, मग उर्वी, रिया आणि मी, ज्यांनी आपल्या भाषिक क्षमतेने व आपल्या कथनाने कार्यक्रमाला आणखी प्रभावशाली केलं. आणि हो, शेवटी धन्यवाद प्रेक्षको, तुमच्यामुळे हा कार्यक्रम सफल झाला. धन्यवाद. हॅलो, आता मी विनंती करतो की आपण सर्वांनी उभे राहून राज्यगीतासाठी प्लीज. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मा
ककडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती आम्हा तुझी मुरली गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलाही मनगटे खेळती खेळ जीवलेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधनाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तप्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा धन्यवाद.